माझ्या म्हणण्यावर जग चालत नाहीये. मी माझा मग विष प्यायला मग सरकार तुमचं म्हणणं आहे का बंदी घालायला पाहिजे? नाही मग बंदी घालायला पाहिजे का या दुधावरती? पुढे जात मला की जर्सी गायच्या हिस्ट्री नसतं का नाही विचारा त्यांना. म्हणजे करता काही मी काय तुम्हाला काय नवीन काही अजब संशोधन सादर करत नाहीये. या सगळ्या जगाला माहिती असलेली गोष्ट आहे ही. जर्सी गायच्या तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? कालच्या शेतकरी आला होता. ऐका तरी त्यांचं सगळं तुमचे एवढे दावे ऐकले ना आम्ही. राहुरी कृषी विद्यापीठाला विचारा. इट इज वेल नोन फॅक्ट. जर्सी गाय हिचे गुणधर्म आणि देशी गाय हिचे गुणधर्म याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जर्सी गायीला सपाट पाठ आहे. देशी गायीला उशिंड आहे. देशी गायीला सूर्यकेतू ग्रंथी आहे. सूर्याची ऊर्जा खेचण्याची कुवत देशी गायीमध्ये आहे. जर्सी गायीमध्ये अशी कोणती क्षमता नाही. जर्सी गायीचं वागणं कसं असतं, जर्सी गायीला हँडल करताना शेतकऱ्यांना कसं काळजी घ्यावी लागते आणि देशी गाय ही किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या शेतीच्या कामामध्ये उपयोगी पडते याचा नीट तुम्ही विचार करा. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव अशोक इंगवले आहे. तो बिदाल या गावात राहतो, फलटण जवळ. तो म्हणाला देशी गायचं शेण सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, पण जर्सी गायच्या शेणाला पितळाची सुद्धा किंमत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इट इज वेल नोन फॅक्ट. जर्सी गायच्या दुधामध्ये हिस्टिडीन नावाचं विष असतं हे सर्वांना माहिती आहे. आणि आज जो डायबिटीस वाढलेला आहे, सगळीकडे डायबिटीसचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, सगळे डायबिटीसने लोक ग्रस्त झाले आहेत. याचं खरं कारण जर्सी गायीच्या दुधाचं सेवन हेच आहे. देशी गायीचं दूध किती आरोग्यदायी असतं. देशी गायीच्या दुधामध्ये प्रोलाइन नावाचं अमायनो ऍसिड आहे, अनेक जीवनसत्व आहे, अनेक असे घटक आहेत की त्याच्यामुळं पौष्टिकता वाढते आणि माणसाच्या शरीराला अत्यंत उपयोग होतो. देशी गायीच्या दुधाला अमृताची उपमा दिली जाते. म्हणून जर्सी गायीचं दूध पिणं सर्वथैव आरोग्य आहे हे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पण मिलिंद भाऊ मला एक सांगा, गाय ही डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून बनली, म्हणजे त्या जर्सी गायीला तुम्ही गाढव वर्गीय म्हणताय. ही जी जर्सी गाय आहे, जर्सी गाय हा जो प्राणी निर्माण झालेला आहे हा काही वर्षांपूर्वी भारतात आलेला आहे विदेशातून. तो प्राणी जो आहे तो तयार करताना डुक्कर आणि गाढव यांच्या का विशिष्ट जातींचा संयोग करून ती प्रजाती निर्माण केलेली आहे. आणि ती कोणी सांगितलं तुम्हाला? हे कोणी सांगितलं? स्वप्न वगैरे पडलं होतं की काय? नाही, तुमचा फार मोठा गैरसमज होतोय. तुम्ही अशा प्रकारे या विषयाला गांभीर्याकडनं गांभीर्याकडनं तसं नाही. जेव्हा तुम्ही वैज्ञानिक गोष्ट एखादी मांडता तेव्हा त्याला आधार लागतो. राहुरी कृषी विद्यापीठात मी जाऊन आलेलो आहे. राहुरी कृषी विद्यापीठ जाऊन आलात म्हणजे काय? जाऊन आलात म्हणजे काय? म्हणजे नाही, जाऊन आलात म्हणजे त्याचा काही रिपोर्ट असेल, त्याच्या कुठल्या रिपोर्टच्या आधारे, कुठल्या संशोधनाच्या आधारे ते सांगावं लागेल ना. चर्चा झाली वेल नोन फॅक्ट आहे. म्हणजे करता काही मी काय तुम्हाला काय नवीन काही अजब संशोधन सादर करत नाहीये. या सगळ्या जगाला माहिती असलेली गोष्ट आहे ही. जर्सी गायच्या तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? उद्या जर समजा जर्सी गायीच्या दुधाचं इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते, दत्ताभाऊ येतो तुमच्याकडे, तुम्ही जर त्याला विष आहे म्हणताय तर तुम्ही शेतकऱ्यांचं वाटोळ करताय ना. शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे तो. नपुसकता येते कुठल्या आधारावर आहे मला सांगा. त्याला काहीतरी रिपोर्ट असेल, काहीतरी आधार असेल ना. तुम्ही जेव्हा म्हणता जर्सी गायचं दूध हे नपुसकता निर्माण करतं, त्याला काहीतरी वैज्ञानिक आधार असेल ना. वैद्यकीय तज्ञाला विचारा की डायबिटीसमुळे नपुसकता येते का नाही माणसाला. कुठला तज्ञ सांगा ना. अशा कुठल्याही रॅन्डम तज्ञाला कसं विचारा. तुम्ही तज्ञ सांगा, बाबा फलाना तज्ञ आहे, त्यानं सांगितलंय, त्यानं संशोधन केलंय. सर्वसामान्य लोकांना माहिती असलेलं ज्ञान आहे. लोकांना आज पाहिजे ते दूध मिळत नाहीये. कारण लोक दुसरा पर्याय नाही म्हणून जर्सी गायचं दूध पितात. प्रत्येक डॉक्टर सुद्धा सांगतो की तुमच्या लहान मुलाला
जर्सी गायचं दूध देऊ नका, म्हशीचं द्या. आज देशी गायचं दूध मिळत नाही, हा देशी गायचं दूध मिळत नाही हा मुख्य मुद्दा आहे. आणि देशी गायींची कत्तल झाली हा मुख्य मुद्दा आहे. आणि देशी गायींची कत्तल राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे झाली, पोलिसांच्या लबाडीमुळे झाली, कसायांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे झाली, कायद्याची पुढे अंमलबजावणी नाही म्हणून झाली. हे लक्षात ठेवा. मशीन कापल्या जात आहेत. कायदा हा पायदळीत पुरवला जातो. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यामध्ये म्हणलेलं आहे, कोणती गाय, कोणताही बैल, कोणताही वासरू कापता येणार नाही. तरी सर्रास कत्तली चालू आहेत, सर्रास बेकायदेशीर कत्तलखाने चालू आहेत. आणि म्हशींच्या बाबतीत म्हणलेलं आहे, दूध घेणारी म्हैस, पुनरुत्पादनक्षम म्हैस, शेतीला उपयोगी म्हणणारी म्हैस कापता येणार नाही. परंतु इथं पाड्या रेड्या सगळ्या कापल्या जातात. सर्व प्रकारचे कायदा धाग्यावर बसवला जातो. त्यामुळे दुधाचं उत्पादन हे देशात कमी झालेलं आहे. या देशामध्ये सध्या फक्त 14 कोटी लिटर दूध तयार होतं, असं बच्चू कडू यांनी विधानसभेत सांगितलं होतं 2 वर्षापूर्वी. आणि या देशाची रोजची गरज 70 कोटी लिटरची आहे आणि 56 कोटी लिटरची भेसळ होते. म्हणून सगळं रोगराई वाढली. आता तुम्ही जर्सी गाईचं दूध जर विष आहे म्हणालात तर त्याचं अजून उत्पादन कमी होईल ना. कुठून आणायचं एवढं दूध? मग काय आता दूध जर्सी गाईच्या दुधावर बंदी घालावी लागेल. मग जर जर्सी गाईचं दूध विष असेल तुमच्या म्हणण्यानुसार, हे काय माझ्या म्हणण्यावर जग चालत नाहीये. मग काय विष प्यायला मग सरकार, मग तुमचं म्हणणं आहे का बंदी घालायला पाहिजे? बंदी घालायला पाहिजे का या दुधावरती? जर्सी गाईच्या हिस्ट्री नसतं का नाही विचारा त्यांना. जर्सी गाईच्या पटतंय काय तुम्हाला? शेतकरी स्वतः आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, दत्ताभाऊ बोला. सर, मला काय वाटतंय, हे या पद्धतीने चर्चा पुढे गेली तर कदाचित मजा येईल, आरडाओरडा होईल, पण मूळ विषय बाजूला राहील. मला वाटतं मूळ विषयावरती चर्चा व्हावी. डुक्कर आणि गाढवापासून मूळ मुद्द्यावर बोलू. हा, जर डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली असं म्हणणं अनसायंटिफिक आहे, कोणालाही कळेल. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या असं प्रॅक्टिकली त्यांचा संयोग करून, म्हणजे जे शब्द वापरले त्याच्यावरून जे दिसतंय, तर ते वैज्ञानिक दृष्ट्या मला खरं नाही वाटत. पण ते जे बोलतायत की ती एक प्रकारे राजू शेट्टी साहेबांचं जे म्हणणं आहे की फक्त देशी गाई जी आहे तर तिच्यासाठीचा कायदा अधिक कडक करा, देशी गाईच्या बाबतीचा, आणि जर्सी गाईला त्यातनं सूट द्या. याला त्यांच्या मुद्द्या, त्या राजू शेट्टी साहेबांच्या मुद्द्याला समर्थन देणार आहे त्यांचं स्टेटमेंट. त्या अर्थाने बघितलं तर ही जर गाईच नाही, बघा देशी गाईच्या तर आता त्यातला दुसरा आणखी त्यांचा एक मुद्दा असा होता की सर्रास कत्तली होत आहेत, हे होत आहे. आता ही जग जाहीर आहे की आता जगात आपण 2 नंबरला गेलोय बीफ एक्सपोर्ट मध्ये. सर्रास कत्तली होत आहेत, एक्सपोर्ट होत आहे. केंद्रात हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. तुम्ही त्यांची ओळख करून देताना सांगितलं की ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत एकबोटे साहेब. तर हिंदुत्ववाद्यांचं सरकार असताना देशातलं बीफ एक्सपोर्ट जगात आपण जर वरती नंबर चाललाय आपला, तर ते सरकारनं करायला पाहिजे काहीतरी त्याच्यावरती कडक उपाययोजना. मुळात होतंय काय, सरकारनं काय करायला पाहिजे ते सरकार करत नाही. आणि जसं कुणीतरी एखादी प्रायव्हेट आर्मी तयार करतं स्वतःसाठीची, त्या पद्धतीनं एक प्रायव्हेट ग्रुप्स, गोरक्षा दल नावाने, नुसतं बजरंग दलच नाही, असे अनेक ग्रुप आहेत जे अलायन्स आहेत हिंदुत्वाशी नाही आहेत, परंतु गाड्या अडवणं, त्या गाडी अडवल्यानंतर पोलीस स्टेशनला न्यायला आत्ता लागलेत. अगोदर मांडवली होते. कालच्या आमच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र टाइम्सला जी महाराष्ट्र टाइम्स थांबा मिलिंद ऐका बाकीच्यांचं पण ऐका, त्यांना पण मी विचारणार आहे. आमची जी आंदोलनाचा त्याच्या खाली शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या, तुमचं मत मांडलं त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांनी कमेंट केले नंबर द्या आमच्याकडे. तुम्ही जरा शांत बसा, त्यांचं ऐकू द्या. आपण सन्मान केला पाहिजे. तुम्ही संस्कृती मला पूर्ण करू द्या. मी भांडण्यासाठी नाही आलो, मी शेतकऱ्यांची बाजू थांबा मी येतो तुमच्याकडे. मिलिंद भाऊ प्लीज थांबा. मला सामान्य शेतकऱ्याची जी बाजू आहे ती मांडू द्या. आमच्या आंदोलनानंतर जे व्हिडिओ सोशल मीडियात गेले त्यात खाली कमेंट्स आहेत लोकांच्या की काल नेवासा फाटा इथं आमची गाय अडवली, बजरंग दलवाल्यांनी पैसे घेतले, दत्ता ढगेंचा नंबर द्या.
कालच्या आमच्या आंदोलनात एक आळे फाट्यावरनं शेतकरी आला होता. ऐका पूर्ण करू द्या हो साहेब, ऐका ना. मिलिंद ऐका तरी त्यांचं सगळं तुमचे एवढे दावे ऐकले ना आम्ही सगळे. थांबा ना, त्यांचं पण ऐका. शेतकऱ्याचा आवाज ऐकला पाहिजे आपण. गणेश पाडेकर नावाचे एक शेतकरी आळे फाट्यावरनं संगमनेरला आंदोलनाला आले होते, कारण की त्या भागातले सगळे जनावर इथे आमच्या संगमनेरच्याच गोशाळेला येतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांच्याकडच्या 11 गायी गोशाळेत जमा केल्या होत्या पकडून, आणि त्या जमा केल्यानंतर एक 8 दिवसांनी ते बघायला गेले तर 3च गायी शिल्लक होत्या, 8 गायी गायब होत्या. त्यांना त्याच्यावरती उत्तरच मिळालं नाही. मग गेल्या 8 दिवसात माझा अजिबात विश्वास बसत नव्हता की अगोदर लोक चर्चा करायचे की ह्या पद्धतीनं हा धंदा आहे गोरक्षण, हा काही धर्माचा मुद्दा नाही. मला खोटं वाटायचं ते, कारण की गावातले आमचे शेतकऱ्याचे पोरं गाड्या अडवतायत, ते पकडतायत, आणि ते प्रामाणिक आहे, मला माहितीये यांच्या हेतूत काही शंका नाही. पण जसं जसं काय मला एकाने कोर्ट केसचं एक डॉक्युमेंट पाठवलं की कोर्टात निकाल लागलाय की शेतकऱ्याला गाई द्या. सॉरी, बैल होते ते व्यापाऱ्याचे, शेतकरी नाही व्यापाऱ्याचे बैल होते, ते परत द्या म्हणून कोर्टाने निकाल दिला. तो व्यापारी तिथे गेला तर ते बैलच उपलब्ध नव्हते. तर गोशाळेत गेलेलं जनावर परत शेतकऱ्याला मिळण्याचं प्रमाण. व्यापाऱ्याच्या बाजूने बोलतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलतोय? तू व्यापाऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचं सांगतोय ना, तुम्हाला शेतकऱ्याचं सांगतो मी. 8 गायी त्या शेतकऱ्याच्या गायब आहेत. गणेश पाडेकर, गणेश पाडेकर नावाचा शेतकरी आहे. चर्चेसाठी आहे आणि तुम्ही मिलिंद भाऊ ऐका ना, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या ना. त्यांचं म्हणणं ऐका, मला रुपालीताईंना चर्चेत आणायचंय. अहो साहेब, हे कत्तलीला प्रोत्साहन एक गोटे सर ऐका,